हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल अद्विक मॉम. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं तसंच मी आज तुमच्याशी घरामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू कुठे आणि कशा प्रकारे ठेवाव्या या गोष्टी सांगणार आहे की आपण कशा ऑर्गनाईज करून ठेवायला पाहिजे. तर सर्वात आधी मी सुरुवात करते ती आपल्या ज्वेलरीपासून. कारण बघा ना, आपण ज्वेलरी हे कोणती स्वस्त किंवा कोणती महागडी असतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित ठेवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण ती जर खराब झाली तर नेहमी आपण ज्वेलरी घेत नाही. त्याच्यामुळं जी ज्वेलरी आपल्याकडे आहे ती व्यवस्थित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याचे कलर जातात, त्याचं पॉलिश जातात, त्याच्यामुळं ती व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, मी त्याच्यासाठी असा एक बॉक्स केलेला आहे व्हाईट कलरचा. आणि ही छोटी जी डबी दिसत आहे ही मी त्या दिवशीच तुम्हाला दाखवली होती व्हिडिओमध्ये. ही मी डीमार्टमधून घेतलेली आहे 29 रुपीजला. मला खूप छान क्यूट वाटली. आणि त्याच्यामध्ये मी सगळे जे जीन्सवरचे किंवा मग आपले डेली जे इयरिंग्स असतात, आपण कुठे गेलो वगैरे तर ते इयरिंग्स मी ठेवलेले होते. आता या इयरिंग्सच्या ज्या पॉलिथिन आहेत त्या तशाच होत्या, त्याच्यामुळं मी त्याला काही एक्स्ट्राची पॉलिथिन लावली नाही. त्याच पॉलिथिनमध्ये त्या रॅप करून तशा ठेवल्या. जर आपण विदाऊट पॉलिथिन ठेवल्या तर काय होतं की त्याचं पॉलिश जातं. त्यानंतर ही माझी लग्नामधली नथ आहे. तर ही जी नथ आहे ही मी अशी कॉटनमध्ये गुंडाळून एका डबीमध्ये ठेवली होती. आणि त्याच्यानंतर ही दुसरी डबी, त्याच्यामध्ये पण छोटे मोठे जे इयरिंग्स असतात ते ठेवलेले होते. त्याच्याखाली कॉटन ठेवलेला होता, जेणेकरून ते खराब होणार नाही, त्याचं पॉलिश जाणार नाही. आणि या अशा ज्या ज्वेलरीज आहे या सगळ्या मी अशा ज्या आपल्या पॉलिथिन्स असतात, घरी कशाच्याही पॉलिथिन्स येतात, तर त्या कट करून त्याच्यामध्ये रॅप करून ठेवल्या. कारण जर आपण तशाच त्या ओपनली ठेवल्या तर त्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्याचं पॉलिश किंवा कलर वगैरे जातो आणि त्या जुन्या दिसतात. त्याच्यामुळे या सगळ्या अशा व्यवस्थित पॉलिथिनमध्ये रॅप करून ठेवायच्या. आणि त्याच्यामुळं आपली ज्वेलरी ही खूप काळ टिकते आणि खराबसुद्धा होत नाही, मग ती स्वस्त असो की महागडी असो. तर या सगळ्या ज्वेलरीज आहे माझ्याकडे. तर या सगळ्या आहे बघा, याच्यामध्ये मी जे आपले साडीवर वगैरे घालायच्या ज्वेलरीज असतात, तर ट्रॅडिशनल साड्यांवरती त्या पण ठेवलेले आहेत. सोबतच हे काही असे नेकलेस आहे, हे सुद्धा ठेवलेले आहे. कंबरपट्टा, हे माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी गोव्यावरून आणलेले ब्रासलेट होते. तर हा बघा, हा कंबरपट्टा आहे. सर्व अशी व्यवस्थित छान जी ज्वेलरी आहे ते सगळी रॅप करून ठेवली. त्याच्यामुळे त्याचं पॉलिश अजिबात जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला वेळेवर त्या दिसतात. आणि असं जर आपण महिन्यातून 2 महिन्यातून जर ज्वेलरी बॉक्स एकदा उघडून सगळं चेक करून घेतलं ना, तर जर कोणत्या खराब झालेल्या ज्वेलरीज असेल किंवा पॉलिश केलेल्या अननेसेसरी अनवॉन्टेड, तर त्या आपण काढून टाकल्या पाहिजे. कारण मग त्या खूप जमा होतात आणि त्या यूजसुद्धा आपण करत नाही. त्याच्यामुळं फक्त पसारा वाढतो. त्याच्यामुळं वरच्यावर चेक केला आपण महिन्यातून 2 महिन्यातून, तर अननेसेसरी गोष्टी आपण काढून टाकू शकतो. त्यानंतर ज्या ऑक्साईडच्या वगैरे ज्या ज्वेलरीज आहे, हे जे आहे मंगळसूत्र मी मिशोवरनं घेतलेलं होतं. हे ऑक्साईडचं आहे. आणि सगळे जे ऑक्साईडचे कानातले किंवा मग जे नेकलेस आहे हे मी या छोट्या डबीमध्ये ठेवले. आणि त्याच्या खाली एक कॉटन ठेवला, जेणेकरून त्याचा पॉलिश वगैरे जाणार नाही. या ज्या डब्या आहे या काही जास्त कॉस्टली नाही आहे. असं नाही आहे की आपण एकदम महागडेच ऑर्गनायझर घेतले पाहिजे. मी या डब्या ज्या आहे या डीमार्टमधून घेतलेल्या होत्या. एका बॉक्समध्येच मला 4 की 5 डबे असे मिळालेले होते. बट आपण आपल्याकडे कोणतेही डबे असतात तर ते आपण यूज करू शकतो. तर बघा, ही जी डबी आहे याच्यामध्ये मी हे माझे इयरिंग्स किंवा मग जे ट्रॅडिशनल कानातले असतात ना इयरिंग्स, तर ते याच्यामध्ये मी ठेवलेले आहे. आणि याच्याखाली पण सेम कॉटन ठेवला, जेणेकरून त्याला काही एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही किंवा ते खराब होणार नाही, मॉइश्चर पकडणार नाही त्याच्यासाठी. आणि हे असं सेग्रिगेट करून ठेवलं की आपल्याला वेळेवर सगळ्या वस्तू मिळतात सुद्धा. आणि या बॉक्समध्ये मी असे जे डायमंडवाले असतात ना त्या गोष्टी ठेवलेल्या आहे. आणि आणखी जो बॉक्स आहे तर याच्यामध्ये मी सगळ्या ज्या आपल्या क्लिप्स असतात, साध्या पिना किंवा मग ते पिन, सगळ्या प्रकारच्या ज्या पिना आहेत मी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि एक ड्रॉवर, जो कबडचा ड्रॉवर आहे तो स्पेशल याच्यासाठी केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या ज्या ज्वेलरीज आहे किंवा मग माझे जे स्पेक्ट वगैरे आहे, तर या गोष्टी मी ठेवलेल्या आहे.
त्याच्यानंतरची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये जे सेल्स असतात बघा, खूप सगळे सेल असतात इकडे तिकडे सगळीकडे. तर असे इकडे तिकडे न ठेवता एका बॉक्समध्ये जर आपण व्यवस्थित ठेवले तर सपोज आपल्या घरामध्ये लहान मुले असतील, त्यांचे खेळणे असतील तर त्याच्यासाठी यूज होतात. किंवा मग आपल्या टीव्हीचं रिमोट खराब झालं तर लगेच आपण काढून असं घेऊ शकतो. त्यानंतर एक बॉक्स मी असा, ज्या बॅटरीज असतात एक्स्ट्राच्या किंवा मग ज्या पिन असतात तर त्याच्यासाठी मी एक सेपरेट असा बॉक्स केलेला आहे. आणि या टॉर्चसोबत एक माझ्याकडे पेचकस होता, तो सुद्धा मी याच्यामध्ये ठेवला. आणि या ज्या क्लिप्स आहे या मी ऑनलाईन बोलावलेल्या होत्या, काही हँग करायचं असेल तर त्या पण थोड्याफार 4-5 उरलेल्या होत्या, तर त्यासुद्धा मी याच बॉक्समध्ये ठेवल्या. हे एक्स्ट्राचे होल्डर होते तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ठेवलं. आणि यामुळे काय होते की घरामध्ये जर कोणीही असेल व्यक्ती तर त्या व्यक्तीला आपल्याला मागायची गरज पडत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहे त्या एकदा सगळ्या घरातील लोकांना सांगून द्यायच्या, जेणेकरून त्यांना माहिती असलं पाहिजे आपण काय कुठे ठेवलेलं आहे. तर हा जो एक बॉक्स आहे व्हाईट कलरचा, माझ्या घरामध्ये एक पॉवर बँक, त्याच्यानंतर आपले जे इयरफोन्स असतात, इयरबड्स असतात आणि खूप सगळे चार्जरचे ज्या पिन असतात त्या होत्या माझ्याकडे. आणि त्या इकडे तिकडे ठेवल्यापेक्षा मी असा एक बॉक्स केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या ज्या पिन्स होत्या, त्याच्यानंतर पेनड्राईव्ह, OTG केबल आपला, तर या ज्या सगळ्या वस्तू होत्या या सगळ्या वस्तू मी त्याला रबरनी गुंडाळून व्यवस्थित अशा एका सगळ्या बॉक्समध्ये ठेवल्या. जेणेकरून काय होतं की आपले तर सेपरेट चार्जर असतातच, पण कधीकधी आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना आपला जो चार्जरचा केबल असतो तो त्याला लागत नाही. त्याच्यामुळं मग यामधला कोणताही केबल ते ट्राय करू शकते. तर त्याच्यासाठी मी असा सेपरेट बॉक्स केलेला होता. आणि हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मी जे आपण कुठे गेलो तर जे पॅकेट वगैरे देतो, त्याच्यामध्ये पैसे देतो, तर ते सगळे पॅकेट मी याच्यामध्ये ठेवलेले होते. सोबतच जे गिफ्ट रॅपर पेपर असतात ते सुद्धा 1-2 मी ठेवत असते. आणि कैची ठेवते, एक पेन ठेवते आणि गिफ्टला लावायचा जो स्टिकर असतो तो सुद्धा मी ठेवत असते, पण आता तो संपलेला होता. आणि एक जे चिकटपट्टी असते ते ठेवते. आणि लागलाच तर एखादा जो फेविकॉल असतो तो सुद्धा मी त्याच्यामध्ये ठेवते. सोबतच मी हा एक कॅम्फरचा स्प्रे ठेवते. आणि हा डिसइन्फेक्टंट आहे. तर पहिले कोरोना होता तर जास्त यूज होत होता, आता काही तेवढा यूज होत नाही, पण ठेवते मी असं समोर. आणि सर्व जे आहे हे मी एका ड्रॉवरमध्ये ठेवते. सोबतच हे माझ्याकडे फ्रॅग्रन्सचं आहे, हे जर कधी काही असलं तर लावते. आणि हे याच्यासाठी एक सेपरेट ड्रॉवर केलेलं आहे मी हॉलमध्ये टोटल 3 ड्रॉवर आहेत, तर त्यापैकी एक ड्रॉवर तर मी तुम्हाला आत्ताच दाखवलं. आणि मधातलं जे ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये मी अद्विकचे खेळणे ठेवलेले आहे रेग्युलरवाले. आणि हे जे 3 नंबरचं ड्रॉवर आहे याच्यामध्ये मी सगळ्या ज्या आपल्याला लागणाऱ्या मेडिसिन्स आहेत त्या ठेवलेल्या आहे. तर त्यामधल्या एक छोटासा बॉक्स असा केलेला आहे ज्याच्यामध्ये मी आपल्या सगळ्या मेडिसिन्स ठेवलेल्या आहेत, जसे की ऑन्डेम किंवा मग पोट दुखत असेल त्याची, तापाची, त्याच्यानंतर आणखी बऱ्याचशा टॅबलेट्स त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि बऱ्यापैकी आमच्या दोघांनाही टॅबलेट्सची नावं माहिती आहे. आणि हा एक सेपरेट असा बॉक्स केलेला आहे ज्याच्यामध्ये मी सगळं, सपोज घरामध्ये छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट इन द केस की काही लागलं, काही आपल्यालाच किचनमध्ये खूपदा असं लागतं, चटकी लागतात किंवा मग तर त्याच्यासाठी असे क्रीम्स वगैरे ठेवलेले आहे. किंवा मुलांना खेळता काही लागलं तर असं ते सोल्युशन आहे. त्याच्यानंतर हे जे बँडेजचे पट्टी वगैरे आहे हे सगळं मी त्या एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. हा जो स्प्रे आहे हा जर काही लागलं तर त्याच्यावरती मारायसाठी आहे. आणि असं मी सगळं बॉक्समध्ये व्यवस्थित हा बॉक्स हॉलमध्येच ठेवते, जेणेकरून कोणते पाहुणे वगैरे जरी आलं तरी त्यांना पटकन तिथल्या तिथे काढून देता येतं आणि आपल्यालाही यूज करता येतं. आणि त्यानंतरची जी बास्केट दिसत आहे त्याच्यामध्ये मी असे मास्क वगैरे ठेवलेले आहे. आणि त्याच्यानंतर जे थर्मामीटर असते ते सुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. काही अद्विकच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या आहे. आणि एक्स्ट्राचे काही लागल्यानंतरचे जे क्रीम्स असतात ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर खोकल्याची बॉटल, कफ झाला किंवा मग ॲसिडिटी झाली त्याची बॉटल आहे ती अल्जेल. आणि असं सर्व मी व्यवस्थित त्या एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. आणि मला तरी असं वाटते स्पेशली की आपल्या घरामध्ये अशी फर्स्ट एड किट असायलाच हवी, जेणेकरून ते आपल्या कामी येईल. आणि बघा, ही जी लास्ट बास्केट आहे याच्यामध्ये मी BP ॲपरेटस ठेवलेलं आहे. असं काही नाही आहे, आमच्या दोघांनाही BPचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे, बट आहे आमच्याकडे हे इन्स्ट्रुमेंट. एखाद्या केसमध्ये जर आपल्याला वाटलं तर आपण यूज करू शकतो. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं हे सुद्धा मी हॉलमध्येच ठेवलेलं आहे.
त्यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे बघा, कोणीही आपल्या घरी आलं किंवा जायच्या वेळी काय होतं की त्यांना बॅग्स लागतात किंवा पिशवी मागतात. आणि कधीही आपल्याला डीमार्टमध्ये गेलो किंवा भाजी आणायची असली त्याच्यासाठी आपल्याला पिशव्या लागतात. तर माझ्याकडे हे असे स्टूल आहे. तर हे जे आम्ही सोफा केला होता तेव्हाच आम्ही हे स्टूल करून घेतलेले होते आणि हे पॅक न करता आम्ही असे बॉक्स बनवलेले होते, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर त्याच्यामध्ये मी सगळ्या पिशव्या ठेवते. त्यानंतर बघा, हॉलमध्ये तर मी एक सेपरेट असं ड्रॉवर केलेलंच आहे मेडिसिनसाठी. पण आमच्या बेडरूममध्ये जो बेडसाईड टेबल आहे त्याच्यामधला पण एक ड्रॉवर मी सेपरेट मेडिसिनसाठीच केलेला आहे. त्याच्यामध्ये मी यांचा आय ड्रॉप किंवा मग बाम, विक्स, त्याच्यानंतर थर्मामीटर, सर्दी, खोकला, अद्विकचं तापाचं औषध किंवा आमचं तापाचं जे औषध आहे ते सर्व मी त्याच्यामध्ये ठेवते, जेणेकरून रात्रीच्या वेळी जर आपल्याला घ्यायचं काम पडलं तर उठून हॉलमध्ये जाण्याची गरज पडत नाही. तिथल्या तिथे आम्हाला ते यूज करता येतं. त्यानंतरची सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील चाव्या. तर त्याचं जे की होल्डर आहे ते तुम्ही दरवाजाच्या साईडची जी वॉल आहे तिथे हँग करू शकता, जेणेकरून ते आपल्याला पटकन घेता येणार आणि घरात आल्यानंतर लॉक केल्यानंतर पटकन त्या जागेवरती ठेवता येतील. मला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.